जय गजानन. वृश्चिक राशीच्या जातकांनी पटापट मनामध्ये एक प्रश्न घ्यायचा आहे. तुमच्या मनात कुठलाही एक प्रश्न असेल ज्याचं उत्तर तुम्हाला मिळवायचं होतं कुणाकडनं तरी, ज्याचं उत्तर तुम्हाला मिळत नव्हतं, किंवा काही गोष्ट तुम्हाला करायची आणि तुम्ही कन्फ्युजनमध्ये आहात की हे करू नाही करू, तर ते तुम्हाला युनिवर्सला विचारा. तुमच्या मनामध्ये हा प्रश्न घ्या, त्याचं उत्तर आपण आज बघणार आहोत की काय उत्तर आहे म्हणून. सो गायडन्सला पटापट रेझोनेट होण्यासाठी आपापल्या इष्टदेवतेचं नावही पटापट मनामध्ये घ्यायचं आहे. सो आता आपण येस नोमध्ये उत्तर घेऊ की येस नोमध्ये हे याचं उत्तर काय असणार आहे, किंवा काय घडामोडी होणार आहे की नाही होणार आहे. देअर समथिंग बेटर. जे करण्याची तुमची इच्छा होती त्याच्यामध्ये काहीतरी समथिंग बेटर मिळण्याची पण अपेक्षा आहे. म्हणजे काहीतरी छान मिळू शकतं ज्याच्यावर तुम्ही आता म्हणतात की हो इतकंच माझ्यासाठी ठीक आहे, हा पर्सन ठीक आहे, ही ट्रीटमेंट ठीक आहे, हे गोष्ट ठीक आहे, एनिथिंग काही असेल तर हे ठीक आहे. तर नाही, त्याच्यापेक्षा काहीतरी छान पण मिळू शकतो तुम्हाला. याच्यावरच तुम्हाला सॅटिस्फाईड होण्याची गरज नाही आहे. कधीपर्यंत हे चेक करायचं आहे. इन द नियर फ्युचर जर तुम्ही हे चेंज केलं, काहीतरी समथिंग बेटरचा विचार करण्याचा प्रयत्न केला, तर लगेचच फ्युचरमध्ये तुम्हाला याचे रिझल्ट मिळणं चालू होऊन जातील. आणि गायडन्स बघायचं म्हटलं तर इट्स अप टू यू. जे तुम्ही नवीन करण्याचा प्रयत्न कराल ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच असेल, ही पण गोष्ट तेवढीच खरी. आपण म्हणतो एखाद्या रिलेशनशिपमधून आपण निघण्याचा प्रयत्न करतो किंवा निघालो तर तेव्हा वाईट वाटतं, पण फ्युचरमध्ये त्याचे रिझल्ट्स तुम्हाला दिसायला लागतात. आणि नवीन जर पर्सन आला किंवा नवीन ट्रीटमेंट आली, नवीन काहीतरी जॉब बिझनेस जर करण्याचा आपण प्रयत्न केला तर ते फक्त तुमच्यासाठीच आहे असं तुम्हाला वाटायला लागतं. तर ती सिच्युएशन येथे राहणार आहे. काही गोष्टींना कॉम्प्रोमाइज करावं लागतील, कारण आता जी गोष्ट तुमची होती, जी ठरवलेली होती, तिच्यावर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. आणि कॉम्प्रोमाइज करून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, तर ते नक्कीच तुमच्यासाठी सक्सेसफुली आणि बेटर असणार आहे. सो जर गायडन्स आवडलं असेल, रेझोनेट झालं असेल, तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.